आमिर सर्च इंस्टीट्यूट एंड क्वांटम एकेडमी के हर सेक्शन में एक्सेप्शनल रिजल्ट्स उन्हीं के बच्चों की जबानी सुनिए। I am Insha Hussain Ahmed. I am Bektubah Abrar. I'm Ansari Mohammad Faiz. I'm Aslan Khan. I'm Rudra Patil. I'm Mohammad Rayan. I scored 604 in NEET, 99.39 percentile in MST CT and 91.33 percentage in HSC. My MST CT score is 99.68 percentile and I stood first in MULA. My NEET score is 563 and HSC percentage is 87.17%. I scored 91 percentile in JEE, 91.58 percentile in MST CT and 89.17 percentile in HSC or Cyber. And I scored 91% in 10 CBSE. And I scored 91% in ICSC board 10th result. I secured 91% in CBSE board. नीतीश राणे की परतवाड़ा सभा में कुदरत ने आवाज और बंद कर दिया। इस मैसेज के साथ वायरल होते वीडियो की क्या है सच्चाई, देखिए पार्ट 1। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 29 सितंबर रविवार को महाराष्ट्र के अमरावती जिले के अचलपुर में परतवाड़ा इलाका है। इस परतवाड़ा में बीजेपी के हिंदुत्ववादी पोस्टर डेफू बॉय नीतीश राणे, ये इनकी सभा हुई। पहले कुछ मोर्चा वगैरह निकाला गया यहाँ पर और सभा हुई, मगर इस सभा को लेकर एक वीडियो वायरल किया जा रहा है। ज्यादातर व्हाट्सएप पर मुस्लिम लोगों द्वारा ये वीडियो वायरल किया जा रहा है और इसमें मैसेज क्या है, तो मैसेज ये है, नीतीश राणे अचलपुर परतवाड़ा की सभा में कुदरत ने आवाज और मुंह बंद कर दिया। स्क्रीनशॉट हम आपको दिखा रहे जो पोस्ट वायरल की। अब वाकई में नीतीश राणे की यहाँ पर कुदरत ने आवाज और मुंह बंद कर दिया क्या? बिल्कुल नहीं, बिल्कुल अपने आप को खुशफहमी में रखने के लिए ये पोस्ट वायरल की जा रही है और बताया जा रहा है कि देखो कुदरत क्या कर रही है, कुदरत वाला क्या कर रहा है। लेकिन इस वीडियो का जो पूरा परतवाड़ा का कार्यक्रम हुआ है, हिंदू संगठन और हजारों की तादाद में यहाँ पर इस सभा में लोग मौजूद थे, उनके बीच असल में क्या हुआ, क्या बोले हैं नीतीश राणे? वाकई में क्या उनकी आवाज बंद हो गई? क्या वाकई में उनका मुंह बंद हो गया? तो डेफू बॉय नीतीश राणे लगभग ये स्थिति होने से पहले 23 मिनट तक बोले हैं। 23 मिनट के भाषणों के हम दोनों हिस्सों आपको दिखाएंगे, दो हिस्सों में। 23 मिनट बहुत लंबा हो जाएगा, आप ऊब भी सकते हैं, लेकिन देखिए कि अब की बार सारी सीमाएं तोड़ करके, सारी हदें तोड़ करके नीतीश राणे ने मुसलमानों के खिलाफ, इस्लाम के खिलाफ जहर उगला है, जिसका ये पहला भाग हम बता रहे आपको उस वायरल किए जा रहे वीडियो के कुछ अंश के साथ और उसके मैसेज के साथ। परत सांगतो, पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत। होऊन जाऊन दे एकदा अचलपूरमध्ये अरे संचरी, तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत? किड्या मोकळ्यासारखे तुम्हाला बाजूला करू एवढी गाड माझी आवडत मध्ये बसू शिवाय
काय लोकांनी अचलपूर आणि पराठवाड्यामध्ये त्या मोहल्ल्यामध्ये उभ्या असलेल्या सगळ्या जणांनी समजून घ्या. और वापिस याद रखना, पूरा नाम नितेश नारायण राणे. सकल हिंदू समाज त्या माध्यमातून हा भव्य अशा बाईक रॅली आणि ही धर्मसभा आयोजित केलेली आहे. उपस्थित असलेले खासदार सन्मानला बोंडे साहेब, या धर्मसभा आणि ह्या आयोजक, या पूर्ण बाईक रॅलीचे आयोजक कडवट हिंदुत्ववादी आमचे ठाकूर गजरेलजी, माझ्या सहकारी सागर बेग, उपस्थित असलेले सर्वच माझे हिंदू माता भगिनींनो आणि माझे सर्व मित्र,
तुम्ही पाहिजे ती मस्ती माझ्या महाराष्ट्रामध्ये कराल, पाहिजे ती मस्ती माझ्या हिंदू सणासुदीच्या वेळेत कराल, आणि आम्ही हिंदूंची बाजू पण घ्यायची नाही, हिंदूंच्या बाजूनी बोलायचं पण नाही. आणि आम्ही बोलायला लागलो तर बोलताय की नितेश राणे दंगल भडकावतात. बघितली काय दंगल कशी असते? आम्हाला महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करायचं नाहीये, पण तुम्ही जेव्हा भाईचाराच्या आमच्या लोकांना लेक्चर देता, मोठा गंगा जमुना तेजवी सर्व धर्म समभावाची टेपरेकॉर्ड वाजवता, मग तो नियम तुम्हाला लागत नाही का? तुमच्यासाठी काही नियम वेगळे आहेत का? आमच्या सरळ स्पष्ट एवढंच म्हणणं आहे की जो नियम मुसलमान धर्माला लागतो, जो नियम मुसलमानांच्या सणासुदीला आणि ईदच्या जुलूसला लागतो, तोच नियम माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्रीच्या मिरवणुकीला लागला पाहिजे. तुम्ही पाहिजे तेवढ्या मिरवणुका कराल, पाहिजे तेवढे झिंगाणे घालाल, पाहिजे तेवढे डीजे 2-2 वाजेपर्यंत वाजवाल, आणि माझा हिंदू समाज जेव्हा माझ्या हिंदू सणासुदीच्या वेळी जेव्हा रस्त्यावर उतरतो, जल्लोष करतो, तेव्हा तुमच्या ढोंगणाखाली मिरच्या लागतात. हा कुठला नियम आहे? कशाला सहन करायचं आम्ही? आता हल्ली गणेश चतुर्थीची मिरवणूक आणि दुसऱ्या दिवस ईदची जुलूसची मिरवणूक निघाली. माझ्यावर जे काय दंगल भडकावणारे आरोप करणाऱ्याला मी विचारेन, मला भारत देशामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये एक अशी ईदची जुलूसची मिरवणूक तुम्ही दाखवायची, ज्या ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीवर माझ्या हिंदू समाजाने दगड मारला असं एक मला दाखवायची. एक तुम्ही एक मला दाखवा. आणि आमच्या जेव्हा गणपतीच्या मिरवणुका निघाल्या शितारा तेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती जिल्ह्यांमधून टाकू, तुमच्या विदर्भामध्ये हे अक्कलकोट असेल, अकोला असेल, तुमच्या इथे नागपूर असेल, अरे नावं खूप आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे लोकांनी दगड मारले आहेत, गणपतीच्या मूर्त्यांवर चप्पल मारले आहेत, गणपतीच्या मूर्ती तोडल्या आहेत. मग तरी पण हिंदूंनी काय गप्प बसायचं? तरी पण नितेश राणे, तरी पण ठाकूर गटरेल, तरी पण सागर बेग आणि बोंडेनी काय बोलायचं नाही? आम्ही घरी गप्प बसायचं की मारा तोडा, आमच्या मूर्त्या तोडत बसा? वा वा, तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना, जरा थांबा. आता माझी नवरात्र पण येते, जसे माझी गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडल्या ना, माझी देवीची पण तोडा. असं